मित्राणि स्वागतं पुनरेकवारं। व्यसने मित्र परीक्षा इति पाठस्य अग्रिमः विभागः पश्यामः इदानीम्। एतस्य पूर्वे यः कथाभागः अभवत् तन्मध्ये एकः शृगालः मृगस्य सह सख्यम् इच्छति स्म। तदा मृगस्य सखा काकः मृगम् उपादिशत् यत् अकस्मात् आगन्तुना सह मित्रता न युक्ता तर्हि अपि मृगः शृगालस्य सह मित्रत्वम् अकरोत्। तदनन्तरं किं भविष्यति इति पश्यामः। अधुना पाठं पठामः। पुस्तके अवधानं ददातु। किञ्चित् कालानन्तरं मृगः अवदत्, वनेस्मिन् एकं सस्यपूर्णं क्षेत्रमस्ति, दर्शयामि त्वां। तथा कृते मृगः प्रत्यहं तत्र गत्वा सस्यम् अखादत्। तद्दृष्ट्वा एकस्मिन् दिने क्षेत्रपतिना पाशः योजितः। तत्रागतः मृगः पाशैर्बद्धः। सः अचिन्तयत्, इदानीं मित्राण्येव शरणं मम। दूरात् तत् पश्यन् जम्बुकः मनसि आनन्दितः। सोचिन्तयत्, फलितं मे मनोरथम्, इदानीं प्रभूतं भोजनं प्राप्स्यामि। मृगस्तं दृष्ट्वा अब्रवीत्, मित्र छिन्दितावन् मम बन्धनं, त्रायस्व माम्। जम्बुको दूरादेव वदत्, मित्र दृढोऽयं बन्धः, स्नायुनिर्मितान् पाशान् एतान् कथं वा व्रतदिवसे पृच्छामि। इत्युक्त्वा सः समीपमेव वृक्षस्य पृष्ठतः निभृतं स्थितः। प्रदोषकाले मृगम् अन्विष्यन् काकस्तत्र उपस्थितः। मृगं तथाविधं दृष्ट्वा स उवाच, सखे किमेतत्? मृगेण उक्तं, सुहृदवाक्यस्य अनादरात् बद्धोऽहम्। उक्तं च, सुहृदां हितकामानां यः शृणोति न भाषितं विपत्सन्निहिता तस्य स नरः शत्रुनन्दनः। काकः अब्रूत, स वञ्चकः क्वास्ते? मृगेण उक्तं, मन्मासार्थी तिष्ठत्यत्रैव। काकः उक्तवान्, उपायस्तावत् चिन्तनीयः। अथ प्रभाते क्षेत्रपतिर्लघुडहस्तः आगच्छन् काकेन अवलोकितः। तमालोक्य काकेनोक्तं, सखे मृग, त्वम् आत्मानं मृतवत् संदर्शय। वातेनोदरं पूरयित्वा पादान् स्तब्धीकृत्य तिष्ठ। यदा अहं शब्दं करोमि तदा त्वमुत्थाय सत्वरं पलायिष्यसे। मृगस्तथैव स्थितः। क्षेत्रपतिना मृगः आलोकितः। उक्तञ्च, आहा, स्वयं मृतोऽसि। सः मृगं बन्धनात् व्यमुञ्चत्। ततः काकशब्दं श्रुत्वा मृगः सत्वरं पलायितः। तमुद्दिश्य क्षेत्रपतिना क्षिप्तेन लगुडेन शृगालस्तावत् हतः। विद्यार्थी मित्रांनो, आता या भागामध्ये जे काही अवघड शब्द आहेत, कठीण धातू आहेत, त्यांचा अर्थ आपण आधी पाहू। सस्यपूर्णम, सस्येन पूर्णम, तृतीया तत्पुरुष समास। हा एक सामासिक शब्द आहे। धान्याने भरलेले। प्रत्यहम, अहनी अहनी, अव्ययी भाव समास, दररोज। पश्यन, दृश्यपश्य धातू पहिला गण परस्मैपद, कर्तरी वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एकवचन, अर्थ होतो पाहणारा। प्राप्स्यामी, प्र अधिक आपधातू पाचवा गण परस्मैपद लुट लकार उत्तम पुरुषस्य एकवचनम, मिळेल असा त्याचा अर्थ होतो। छिंदी, छिद धातू सातवा गण परस्मैपद लोट लकार मध्यम पुरुषस्य एकवचनम, तोड। त्रायस्व, त्रयी त्रयी धातू पहिला गण आत्मनेपद लोट लकार मध्यम पुरुषस्य एकवचनम। लगुड हस्तः, लगुड हा हस्ते यस्य सहा बहुव्रीही समास, हातात काठी घेतलेला असा याचा अर्थ होतो। व्यमुंचत, वी अधिक मुंच धातू सहावा गण परस्मैपद लंग लकारस्य प्रथम पुरुष एकवचनम, सोडवले असा त्याचा अर्थ होतो। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कोल्ह्याला हरणाबरोबर मैत्री करायची होती, पण कावळ्यानं
मध्येच त्याला एकदा उपदेश करून पाहिलं की अकस्मात आलेल्या माणसाबरोबर मैत्री करू नये. पण वाद होतोय असं पाहिल्यानंतर हरणानं आपल्या मित्राचं म्हणणं ऐकलं नाही आणि त्यानं त्या कोल्ह्याबरोबर मैत्री केली. पुढे काय झालं ते पाहूया. किंचित कालानंतरम शृगालः मृगम अवदत्. किंचित काला अनंतरम, काही काळ गेल्यानंतर, शृगालः मृगम अवदत्, कोल्हा हरिणाला म्हणाला, वनेस्मिन अस्मिन वने एकम सस्यपूर्णम क्षेत्रम अस्ति. या वनामध्ये एक धान्याने भरलेलं असं एक शेत आहे. दर्शयामि त्वाम, तुला मी ते दाखवतो. आपण खरोखरच चांगले मित्र आहोत हे दाखवण्यासाठी, त्या हरणाला पटावं यासाठी ही एक कोल्ह्यानं केलेली चाल होती. आणि कोल्हा म्हणाला की या जंगलामध्ये धान्यानं भरलेलं असं जे शेत आहे ते मी तुला दाखवतो. तिथं गेल्यानंतर ते धान्य, त्यातलं कवळं गवत पाला तू खाल्लास तरी तुला कोणी काही म्हणणार नाही, अशी त्यांना आशा दाखवली. आणि त्याप्रमाणे त्यानं ते शेत त्या हरणाला दाखवलं. तथा कृते मृगः प्रत्यहम तत्र गत्वा सस्यम अखादत. त्याप्रमाणे केल्यावर म्हणजे शेत दाखवल्यावर मृगः प्रत्यहम तत्र गत्वा, हरिण दररोज तत्र गत्वा तेथे जाऊन सस्यम अखादत, ते धान्य खाऊ लागला, ते पीक खाऊ लागला. तद्दृष्ट्वा एकस्मिन दिने क्षेत्रपतीना पाशाः योजितः. ते पाहून एकस्मिन दिने, एके दिवशी, क्षेत्रपती, क्षेत्र म्हणजे शेत आणि क्षेत्रपती म्हणजे शेताचा मालक, त्या शेताच्या मालकानं म्हणजे शेतकऱ्यानं पाशाः योजितः, एक पाश योजला, जाळं पसरलं. तत्रागतः मृगः पाशैर्बद्धः. तत्र आगतः, तेथे गेलेला, तेथे आलेला तो हरिण पाशैर्बद्धः, त्या जाळ्यामध्ये अडकला. सहा अचिंतयत इदानीं मित्राण्येव शरणं मम. त्याने विचार केला की आता मित्रांना शरण गेलं पाहिजे. दूरात तत्पश्यम जंबुकः मनसी आनंदितः. दूरात, दुरूनच, तत्पश्यम, ते पाहत असणारा, जंबुकः म्हणजे कोल्हा, मनसी आनंदितः, मनाने अतिशय मनामधून आनंदित झालेला होता, उत्साहित झालेला होता. सोचिंतयत, सहा अचिंतयत फलितम मे मनोरथम. त्याने विचार केला मनाशी की आता माझं मनोरथ पूर्ण झालं, फळाला आलं. इदानीं प्रभूतम भोजन प्राप्स्यामी. आता मला भरपूर अन्न मिळणार, भरपूर खायला मिळेल. मृगः तम दृष्ट्वा अब्रवीत. हरिण त्याला पाहून म्हणाले, मित्र छिंदी तावन ममक बंधनम. मित्रा, ये आणि माझं बंधन तोडून टाक, माझं जाळं तोडून टाक. त्रायस्व माम, मला सोडव यातून. जंबुकः दूरात एव अवदत. तो कोल्हा लांबूनच म्हणाला, मित्र दृढोयम बंधः स्नायू निर्मितान पाषाणेतान कथम वा व्रत दिवसे स्पृशामी. मित्रा, हे बंध दृढ आहे, हे जाळं अतिशय घट्ट आहे. स्नायू निर्मितान म्हणजे चामड्यापासून बनलेलं असं हे पाश, असं हे जाळं कथम वा व्रत दिवसे स्पृशामी. आजच्या उपवासाच्या दिवशी मी हे कसं काय तोंडाने तोडू शकेन. इति उक्त्वा सहा समीपम एव वृक्षस्य पृष्ठतः निभृतम स्थितः. असे म्हणून तो जवळच्या झाडाच्या मागे लपून बसला. मित्रांनो, यावरूनच लक्षात येतं की या कोल्ह्याच्या मनामध्ये पहिल्यापासूनच वाईट भावना होती. हरिण त्या पाशामध्ये अडकला आणि त्या हरणानं लांब असणाऱ्या आपल्या मित्राला म्हणजे आपल्या कोल्ह्याला पाहिलं आणि त्यानं विनंती केली की मित्रा, मला सोडव यातून. आता मी या जाळ्यात पुरता अडकलेलो आहे, माझी शक्ती पुरत नाहीये हे जाळं तोडून जाण्यासाठी. तू ये आणि तुझ्या कठीण अशा दातांनी हे जाळं तोडून टाक. रोज मांस खाणारा तू आहे, जनावरं फाडून खाणारा तू आहेस, हे जाळं तोडणं तुझ्यासाठी अशक्य मुळीच नाहीये. त्यामुळे तू ये आणि हे जाळं तोडून टाक. परंतु धूर्त असणारा तो कोल्हा, तो लबाड कोल्हा म्हणाला की हे पाश अतिशय दृढ आहे. लांबूनच याला कसं कळलं बरं की हे पाश दृढ आहे.
स्नायू निर्मितान पाशाद येतान कथम व्रतदिवसे स्पृशामी. चामड्याने बनवलेले हे जाळं मी तोंडाने कसे तोडू? आज तर माझा उपवास आहे. मला सांगा, कोल्ह्याचा कधी उपवास असतो का? असो, एवढं सगळं झाल्यावर तो गेला नाही बरं का कोल्हा. तो तिथंच एका झाडाच्या मागं लपून बसला, हे सगळं पाहत. प्रदोष काले मृगम अन्विष्यन् काकस्तत्रोपस्थित. प्रदोष कालामध्ये म्हणजे संध्याकाळ समयी त्या हरणाला शोधत शोधत त्याचा खरा मित्र कावळा तिथं उपस्थित झाला. आणि त्या हरणाला तशा पद्धतीनं अडकलेलं पाहून सह उवाच, तो म्हणाला, सखे किमेतत. मित्रा, हे काय झालं? मृगेण उक्तम. मृग म्हणाला, सुहृद वाक्यस्य अनादरात बद्धोहम. सुहृद म्हणजे मित्र. मित्राच्या वाक्याचा अनादर केल्यामुळे, मित्राच्या वाक्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मी आता बंधनात अडकलेलो आहे. उक्तंच, जसे की म्हटले जाते, सुहृदाम हितकामानाम यहा शृणोती न भाषितम. सुहृद म्हणजे मित्र, हितकामन म्हणजे हितचिंतक, यांचं जो बोलणं ऐकत नाही, यहा न शृणोती भाषितम. विपत सन्निहिता तस्य, संकट त्याच्या जवळ येऊन उभं राहतं. स नराहा शत्रुनंदना. आणि तो नर, तो व्यक्ती शत्रूला आनंद देणारा असा ठरतो. म्हणजे काय सांगितलंय की जो आपल्या मित्रांनी केलेले उपदेश, आपल्या हितचिंतकांनी सांगितलेलं बोलणं हा कधी ऐकत नाही, तो माणूस संकटाच्या जवळ जाऊन उभा असतो. आणि त्याच्यावर आलेलं संकट हे नेहमी त्याच्या शत्रूंना आनंद देणारं ठरतं. काका हा अब्रूत. कावळा म्हणाला, स वंचक हा क्वास्ते. तो लबाड फसवणारा कुठं गेला? मृगेणोक्तम, मन मासार्थी तिष्ठती अत्रैव. माझ्या मांसासाठी इथेच थांबलेला आहे. काका हा उक्तवान, उपायस्तावत चिंतनीय. आता उपाय चिंतन केला पाहिजे. उपाय काय हे शोधलं पाहिजे. संपूर्ण संध्याकाळ गेली, रात्र तिथेच गेली. कावळा तिथेच होता हरणाच्या सोबतीला. हरिण पण तिथंच होतं, जाळ्यात अडकलेलं. आणि कधी ना कधी हे हरिण मरणार आणि तो शेतकरी येऊन याला मारणार आणि फेकून देणार. त्यावेळी या हरणाचे मांस मला मिळेलच या अपेक्षेनं, या लोभानं तो कोल्हाही त्या झाडाच्या मागे तिथेच होता संपूर्ण रात्रभर. अथ प्रभाते क्षेत्रपतीर लघुड हस्तः आगच्छन् काकेन अवलोकितः. मग सकाळी शेतकरी लघुड हस्तः, हातामध्ये लाकूड घेऊन म्हणजे काठी घेऊन आलेला त्या कावळ्याने पाहिला. तमालोक्य काकेन उक्तम. त्याला आलेलं पाहून कावळा म्हणाला, सखे मृग त्वम आत्मानं मृतवत संदर्शय. हे मित्रा हरणा, तू स्वतःला, त्वम आत्मानं स्वतःला, मृतवत मेल्याप्रमाणे, संदर्शय दाखव. वातेन उदरम पूरयित्वा. हवा पोटामध्ये घेऊन पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ. म्हणजे श्वास रोखून धर आणि पाय ताठ कर. यदा अहम शब्दम करोमी. यदा म्हणजे जेव्हा, अहम मी, शब्दम करोमी आवाज करेन, तदा त्वम उत्थाय सत्वरम पलायिष्यसे. तेव्हा तू उठून लगेच पळून जा. मृगस्तथैव स्थितः. हरिण तसाच थांबला. म्हणजे त्यानं आपला श्वास रोखून धरला, पोट फुगवलं आणि आपले चारही पाय अगदी ताठ करून ठेवले, जेणेकरून प्रथमदर्शने पाहिल्या पाहिल्या असं वाटावं की हे हरिण मरून पडलेलं आहे. त्या हरणानं तसा अभिनय केला. क्षेत्रपती म्हणजे शेतकरी जवळ आला. क्षेत्रपतीना मृगः आलोकितः उक्तंच. त्या शेतकऱ्याने त्या हरणाला पाहिले आणि म्हणाला, हा स्वयंमृतोसी. अरे रे, स्वतःहूनच मेला. म्हणजे मला मारावं लागलं नाही. त्याने हातामध्ये काठी आणलेली होती की जो कोणी त्या जाळ्यामध्ये अडकलाय त्याला मी आता काठीनं मरे तोपर्यंत बडवणार.
पण मला काय ते पाप करावं लागलं नाही, स्वतःहूनच हा हरिण मेला. सहा मृगम बंधनात व्यमुंचत, असं म्हणून त्यानं त्या मृगाला त्या पाशामधून, त्या बंधनामधून, त्या जाळ्यामधून सोडवलं. त्याच वेळी ततः काक शब्दम श्रुत्वा, त्याच वेळी त्या कावळ्याने काव काव असा आवाज केला आणि तो आवाज ऐकताच हरिण सावध झालं. मृगः सत्वरम पलायितः, आपले पाय झटकून ते अतिशय वेगानं पळून जायला लागलं. आपल्या हातात आलेली शिकार अचानक निसटली हे पाहिल्यावर काही क्षण तो शेतकरी भांबावला आणि लगेचच सावरून त्यानं आपल्या हातातली काठी त्या हरणाच्या दिशेने फेकून दिली. तम उद्दिश्य क्षेत्रपतीना, त्याला उद्देशून, त्याला म्हणजे हरणाला उद्देशून, क्षेत्रपतीना शेतकऱ्याने, क्षिप्तेनं लगुडेनं टाकलेल्या म्हणजे फेकलेल्या त्या काठीने शृगालस्तावत हतः, आणि हे सगळं पाहणारा तो कोल्हा जो झाडाच्या मागे लपलेला होता तो हे सगळं पाहत होता. आता काय होईल, त्या कोल्ह्याला जाऊन त्या शेतकऱ्याने फेकलेली काठी जोरात लागली आणि तो कोल्हा तेथेच मृत झाला, मरून पडला. मित्रांनो, खरं तर कोल्हा हा कधीच त्या हरणाचा खरा मित्र नव्हता. केवळ हरणाच्या मांसासाठी, आपल्याला भोजन मिळावं या हेतूने त्याने त्या हरणाबरोबर मैत्री केलेली होती आणि त्याला असं ठिकाण दाखवलेलं होतं की ज्या ठिकाणी हरिण बेसावधपणे भरपूर खाऊ शकेल आणि आपल्याला त्याच्यावर डोळा ठेवून त्याची शिकार करता येईल. पण योगायोगाने तिथंच त्या शेतकऱ्यानं एक जाळं अंतरलं, त्या जाळ्यामध्ये हरिण अडकला आणि त्या हरणाला त्याच वेळी लक्षात आलं की माझा मित्र, असं मी ज्याला म्हणतो, तो कोल्हा खरं तर माझा मित्र नाही आहे, तर तो माझ्या मांसासाठी माझ्यावर लोभाविष्ट होऊन आलेला एक शत्रू आहे. आणि यावेळी या संकट कालामध्ये आता माझ्या मदतीला कोण येईल असा विचार करीत असतानाच खरा मित्र कावळा तेथे उपस्थित झाला आणि कावळ्यानं सांगितल्याप्रमाणे त्या हरिणाने आपलं पोट फुगवून आपल्याला स्वतःला मृत झाल्यासारखं दाखवलं आणि आपली स्वतःची सुटका करून घेतली. इथं त्या शेतकऱ्यानं फेकलेल्या त्या काठीनं तो कोल्हा मेला. अर्थात काठी लागून कोल्हा मेला हे जरी पटत नसलं तरी संपूर्ण गोष्ट ही अतिशय महत्त्वाची आहे, जेणेकरून मित्र कसा असावा आणि संकटकाळी कशा पद्धतीनं उपयोगी पडणारे मित्र असावेत याबद्दल आपल्याला नक्कीच ज्ञान मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, या पाठ्यभागावर आधारित काही प्रश्न अभ्यासासाठी मी इथं देतोय. उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. उपदेशस्य अनादरात बद्धः मृगः कंसे जंबुकस्य काकस्य वा. क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन मृतः शृगालः मृगः वा. आपण पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचलं असेल तर अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला पुन्हा एकदा वरती उतारा वाचण्याची काहीच आवश्यकता भासत नाही. ही जी वाक्य आहे मुळात संस्कृत पाठ्यपुस्तकामध्ये छोटे छोटे धडे आणि कमी धडे असल्यामुळं आपल्याला ती वाक्य सगळीच पाठ होऊ शकतात. त्यामुळं प्रत्येक वेळी उतार्यामध्ये वाचूनच त्याची उत्तरं लिहावी लागत नाही. असंच उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत या बाबतीत होतं. आपण धडा व्यवस्थित वारंवार वाचला असेल तर अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी पुन्हा एकदा उतार्यामध्ये वाचावं लागत नाही, लगेचच आपल्याला ती उत्तर येऊ शकतात. त्या दृष्टीनं यासाठीच विद्यार्थ्यांनी धडा वारंवार वाचायचा आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. शृगालः केन हतः. मृगः प्रत्यहं क्षेत्रम गत्वा किम अकरोत. त्याचबरोबर माध्यम भाषया उत्तरम लिखत. अकस्मात आगंतुनासह मैत्री न युक्ता इति उक्तिम स्पष्टीकुरुत. व्यसने मित्र परीक्षा इति शीर्षकम स्पष्टीकुरुत.
माध्यम भाषेमध्ये उत्तर लिहित असताना 2 परिच्छेदामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. ज्यामधल्या पहिल्या परिच्छेदामध्ये थोडक्यात प्रस्तावना, कथेचा आशय आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये मूळ उत्तर आपलं असावं. माध्यम भाषेया उत्तरम लिखत या प्रश्नामध्ये स्वतःचे मत आपल्याला मांडायचं असल्यामुळं आपली मराठी भाषा जी माध्यम भाषा आहे त्या माध्यम भाषेवर आपलं किती वर्चस्व आहे, आपण ती भाषा कशा पद्धतीनं वापरू शकतो हे पाहिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीनं आपल्या पुस्तकामध्ये भाषाभ्यास म्हणून जो स्वाध्याय दिलेला आहे तोही आपण सोडवायचा आहे. गद्य भागावर आधारित पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, कहा कम वदती, प्रश्न निर्माणम कुरुत, उत्तरपदम लिखत, पूर्वपदम लिखत, सूचनानुसारम कृतीही कुरुत, स्तंभमेलनम कुरुत, जाल रेखाचित्रम पूरयत, माध्यम भाषया उत्तरत, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येतील आणि त्याचा सराव आपण वरचेवर करायचा आहे. या भागामध्ये आपण संपूर्ण कथा पाहिली. व्यसने मित्र परीक्षा, संकटकाळी जो उपयोगी पडतो त्यालाच खरा मित्र कसं म्हणायचं हे आपण पाहिलेलं आहे. या धड्यामध्ये जी वाक्य आहे त्याचा आपण व्यवहारामध्ये वापर करू शकतो आणि त्या वाक्यांचा वापर आपल्या व्यवहारामध्ये केल्यामुळं आपली भाषा अधिक समृद्ध होऊ शकते. आपण हा धडा आज पाहिला. याच्यावरचा स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. जो आपला घरचा अभ्यास असेल, सांगली शिक्षण संस्थेचं हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी असलेलं बेल आयकॉन तुम्ही दाबा, म्हणजे जेणेकरून पुढे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.